नमस्कार. आज आलो आहे मी ओझरला, जे प्रसिद्ध असं गणपती मंदिर आहे. विघ्नहर श्री क्षेत्र विघ्नहर ओझर या ठिकाणी आहे. अत्यंत सुंदर असा परिसर आहे अवतीभोवतीचा. शेजारीची नदी आहे. इथे पार्किंगसाठी जागा आपल्याला दिसून येते. ज्या इथे आल्यावर आपल्याला इथे गाडी पार्क करता येते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय वाटली असेल माहिती आहे की इतकं सुंदर स्वच्छता, त्यासोबतच त्यांचं सगळं नियोजन खूपच उत्तम पद्धतीचं केलेलं आहे. आणि ज्यावेळेस पुढे पुढे जाऊ लागतो ना, म्हणजे इथे भक्त भवन पण आहे, म्हणजे भक्त निवास पण आहे. अत्यंत अल्प दरात, असं मी ऐकलं, इथे खूप कमी दरात या पद्धतीचे इथे ही सुविधा पुरवली जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस पार्किंगमधून पुढे जाऊ लागतो आपण, त्यावेळेस इतकं सुंदर हा परिसर वाटतो. कुठेही एक साधा कचरासुद्धा कुठे दिसत नाही. आणि हॉटेलसुद्धा इतके प्रशस्त आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा बसण्याची व्यवस्था असेल, त्या सगळ्या गोष्टी असतील, इतक्या सुंदर केलेल्या आहेत. खरंच हे कौतुकास्पद म्हणायला पाहिजे की एक मंदिर कसं असावं, तिथली सुविधा कशी असावी, तिथलं फूड आणि म्हणजे जेवणाचं नियोजन असेल, हॉटेल असतील आणि सगळंच काही खूपच उत्तम पद्धतीचं या सगळ्या गोष्टी केलेल्या आपल्याला दिसून येतात. मंदिराकडे ज्यावेळेस जाऊ लागतो त्यावेळेस हे बरेचसे हॉटेल्स दिसतात. काही खरेदीची दुकानंही इथे दिसतात. आणि बघा हे इथे मोठी अशी मूर्तीसुद्धा आहे. हळूहळू पुढे गेल्यानंतर हनुमानाचं मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी आहे गवळी बाबा मंदिर आहे. ज्यावेळेस या मंदिराच्या आपण पुढे जातो, मंदिराच्या पुढे गेल्यानंतर एक श्रीरामाचं मंदिरही आपल्याला दिसून येते. आणि हे आहे मुख्य प्रवेशद्वार, विघ्नहर गणपती मंदिर. आणि इथे कुठेही तुम्हाला बळजबरी करत नाही लोक की फुलं घ्या किंवा काय घ्या, असं काही प्रकार करत नाही. तुम्हाला तुमची इथे चप्पल एकाच चांगल्याशा स्टँडवर ठेवायची आहे आणि ती ठेवल्यानंतर तुम्हाला हवंच तर तुम्ही इथे फुलं वगैरे जे अर्पण करण्यासाठी घेणार असाल तर तुम्ही इथे घ्याल. किंवा अशी कुठे आग्रह नसतो. बऱ्याचशा गणपती मंदिरात ज्यावेळेस असं दिसून येते की खूप मोठ्या प्रमाणात आग्रह चाललेला असतो, हे घ्या ते घ्या, लोक मागे लागलेले असतात. असं काही प्रकार दिसत नाही. आणि ज्यावेळेस पुढे जाऊ लागतो तर तिथेसुद्धा म्हणजे मला वाटतं अगदी पार्किंगपासून